वाळूज महानगरातील बजाजनगर येथे साहित्य संमेलनासाठी विलासराव देशमुख साहित्य नगरी सज्ज झाली आहे। 44वे मराठा साहित्य संमेलन 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी औद्योगिक परिसरातील बजाजनगर येथील दगडूजीराव देशमुख महाविद्यालयात संपन्न होणार आहे। या संदर्भात आज संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत 2 दिवसीय कार्यक्रमाची माहिती दिली। या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे। तसेच सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, मागास बहुजन मंत्री अतुल सावे, आमदार आणि माजी मंत्री अमित देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय कौतिकराव ठाले सर, मसापचे कार्यवाह आदरणीय दादा गोरे सर, मसापचे गणेशजी मोहिते सर आणि आमच्या विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव श्री विजयजी राऊत आणि या नियोजित संमेलनाचे ते स्वागताध्यक्षही आहेत। या परिषदेसाठी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे आणि संस्थेचे सदस्य विवेकजी जयस्वाल आणि स्वागत मंडळाचे ते सदस्य देखील आहेत। तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य सांबाळकर सर आणि मराठी विभागाचे डॉक्टर युवराज दबडगे सर। सर्वप्रथम काल वर्तमानपत्राचे प्रतिनिधी संपादक खरं तर पाहिलं तर एवढ्या मोठ्या संख्येने एखाद्या पत्रकार परिषदेला एवढे प्रतिनिधी येतील असं वाटलं होतं आणि आले असं मलाही आठवत नाही। मी अनेक वेळेला पाहिलं। सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि आमचे विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव माननीय विजय राऊत सर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सर, कार्यवाह आदरणीय गुरुवर्य डॉक्टर दादा गोरे सर, कार्यवाह गणेश मोहिते सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर हजारे सर, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य साहित्य संमेलन आयोजित करण्याचा बहुमान दगडूजीराव देशमुख महाविद्यालय, वाळूज, बजाजनगर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या आमच्या महाविद्यालयाला साहित्य परिषद मराठवाडा साहित्य परिषदेने दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी साहित्य परिषदेचे आभार मानतो। या साहित्य परिषदेला विलासराव देशमुख साहित्य नगरी असं नाव साहित्य परिषदेने आणि आयोजक म्हणून आम्ही दोघांनी मिळून हे दिलेलं आहे। नंतर ह्यात येणाऱ्या सर्व निमंत्रितांची निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था ही महाविद्यालयानेच केलेली आहे। किती तारखेला संमेलन असेल, कोण हे संमेलन 15 आणि 16 फेब्रुवारीला वाळूज या महाविद्यालयाच्या परिसरातच होणार आहे। प्रमुख अतिथी कोण असणार? या प्रमुख अतिथी आहेत की याचे उद्घाटन करतायत की माननीय नामदार उदय सामंत सर याचं उद्घाटन करतायत की जे मराठी भाषा आणि उद्योग या दोन्ही खात्याचे मंत्री आहेत आणि ही उद्योग नगरी आहे आणि मराठी भाषेचं इथं जागर होत आहे। तर असा संयोग ह्या निमित्ताने इथं झालेला आहे। यांना प्रमुख पाहुणे म्हणून ह्या संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय नामदार संजय शिरसाट म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि माननीय नामदार अतुलजी सावे हे ह्या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आणि माननीय आमदार अमित विलासराव देशमुख हे याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। नाव सांगा सर, आपलं नाव सांगा। मी विजय राऊत, संमेलनाचा स्वागताध्यक्ष। काय वैशिष्ट्य आहे त्याचं? 44वं मराठवाडा साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्याच्या 15 आणि 16 या तारखांना 2 दिवस विजय शिक्षण संस्थेच्या दगडूजीराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये दगडूजीराव देशमुख साहित्य नगरीत विलासराव देशमुख साहित्य नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे। मराठवाडा साहित्य परिषदेची जी साहित्य संमेलन आहे या साहित्य संमेलनाने कायमच समाजाचे जे प्रश्न आहेत
त्या काळाशी सुसंगत अशा प्रकारचे या प्रश्नांवर चर्चा व्हावी अशा प्रकारची योजना बहुतेक आपल्या साहित्य संमेलनामध्ये केली. 44व्या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आजचं समाज वास्तव लक्षात घेऊन, समाजामधली खतखत लक्षात घेऊन तशा प्रकारच्या त्या प्रश्नांच्यावर चर्चा व्हावी या दृष्टीनं परिसंवादाच्या विषयांची योजना मराठवाडा साहित्य परिषदेनं आणि 44व्या साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळानं जाणीवपूर्वक केलेली आहे. या परिसंवादांच्या मध्ये बोलणारे वक्ते संबंधित विषयाचा अभ्यास असणारे असे असतील या दृष्टीनं काळजी घेण्याचा प्रयत्न सुद्धा मराठवाडा साहित्य परिषदेने स्वागत मंडळाने केलेला आहे. एखाद दुसरं नाव इकडे तिकडे असू शकतं, पण शक्यतोवर आपल्या विषयाशी आपल्या अभ्यासाचे प्रामाणिक असणारे असेच वक्ते या परिसंवादांमध्ये किंवा अशा वक्त्यांची या परिसंवादांमध्ये योजना केलेली आहे. मुद्दाम एका गोष्टीचा उल्लेख करतो की आजपर्यंत आपल्या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातील लोकांच्यासाठी लिहिलेली या राज्यघटनेवर नीटपणानं चर्चा व्हावी. पण वेगळ्याच कारणासाठी सध्या राज्यघटना चर्चेत आलेली आहे. या चर्चेला एक वेगळी दिशा मिळावी आणि राज्यघटनेचं मर्म लोकांच्यापर्यंत पोचावं या उद्देशानं राज्यघटनेवर परिचर्चा, भारतीय राज्यघटनेवर परिचर्चा आयोजित करण्यात आलेली आणि राज्यघटनेशी संबंधित असलेले अभ्यासक त्यात निमंत्रित करण्यात आलेले. मुद्दा मी एकाचा उल्लेख करतो की राज्यघटनेचे अभ्यासक असलेले मराठवाड्यातले उस्मानाबादचे ॲडव्होकेट कुलकर्णी, राज कुलकर्णी यांना एरवी साहित्य जगताशी त्यांचा फारसा संबंध नसताना सुद्धा राज्यघटनेचे अभ्यासक म्हणून खास निमंत्रित केलेले आहे. याच्यापूर्वी अंदमानला एक जे साहित्य संमेलन झालेलं होतं तिथं पंडित नेहरूंच्यावर बोलण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेने जाणीवपूर्वक त्यांची योजना केलेली होती आणि त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांना बोलायला लावलेलं होतं. प्रागतिक विचाराचा अभ्यासक म्हणून आम्ही ॲडव्होकेट राज कुलकर्णी यांच्याकडे पाहतो. त्यांचा उपयोग आपल्याला या चर्चेमध्ये नक्कीच एक वेगळेपण आपल्या लक्षात येईल असं. निलेश भारती, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.